तर एका रामेश्वरम या ठिकाणी त्यांचा 15 ऑक्टोबर 1931ला जन्म झाला। त्यानंतर लहानपण अगदी संघर्षात गेलं, म्हणजे त्यावेळेला शिक्षणाची असणारी परिस्थिती ती पाहता आणि शिक्षणाची त्यांची आवड पाहता एका ठिकाणी त्यांना गणित शिकायला जाण्यासाठी असा त्या शिक्षकांचा नियम होता की सकाळी लवकर उठून जो कोणी 5 वाजता आंघोळ करून येईल त्याला त्या ठिकाणी मी गणित शिकवेल। मग डॉक्टर APJ अब्दुल कलाम अगदी लवकर उठून 5-5 किलोमीटरपर्यंत सकाळी लवकर आवरून त्या ठिकाणी गणित शिकण्यासाठी जात असे। ही त्यांची म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तर त्यांची ही अभ्यासाची आवड आणि त्यांनी त्यासाठी केलेलं समर्पण आपण त्यानंतर जर बघितलं तर अगदी त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षण घेत असताना त्यांचे आईवडील जे काय आहे म्हणजे 4 मुले आणि 1 बहीण असा त्यांचा असणारा परिवार आणि त्या परिवारामध्ये सर्वात लहान असणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि वडील त्यावेळेला त्या ठिकाणी रामेश्वरम धनुष्यकोडी जे काही नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ते नाव चालवण्याचं म्हणजे होडी चालवण्याचं काम करायचे आणि त्या येणाऱ्या जे काही पर्यटक आहे जे काही भाविक आहे त्यांना त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी त्यांचे वडील करत असत। मग अशा वेळेला त्यांची परिस्थिती जी काय होती म्हणजे पूर्वपार भरपूर चांगल्या पद्धतीनं श्रीमंती होती, परंतु काही काळानंतर चढाओढीनं थोडासा जो काही त्यांच्या आयुष्यात आलेला तो अपडाऊन्स होता आणि त्यानंतरून त्यांनी जर बघितलं तर त्या ठिकाणी वडिलांना आणि घराला कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी वयाच्या 10व्या वर्षी पेपर वाटपाचं काम त्या ठिकाणी सुरू केलं आणि त्यामधून ते हे करत असे आणि परिस्थिती एवढी गरिबीची होती की त्यावेळेला जे काही आपले लाल दिवे म्हणजे जे काही दिवे घरात जाळले जायचे त्याच्यासाठी रॉकेल वगैरे जे काही आणण्याची सुद्धा ऐपत नसायची आणि ती ऐपत नसताना सुद्धा त्यांचं कुटुंब त्या लहान भावंडांना अभ्यास करण्यासाठी म्हणजे जे काही दिवा आहे तो उपलब्ध करून देत असायचे। म्हणजे एक वेळेला दुसरं काम राहिलं तरी चालेल, परंतु अभ्यासात कोणाचा खंड पडू नये यासाठी प्रयत्न केलेला असायचा। त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्या भारतासाठी त्यांचं योगदान, आता भारताचे जे काय आपण सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणतो की यामध्ये पद्मश्री येतो, त्यानंतर पद्मभूषण येतो, पद्मविभूषण येतो आणि भारतरत्न येतो। या वरच्या 3ही पुरस्कारांची म्हणजे 1981 आपलं 81ला 90ला आणि 97ला 98ला भारतरत्न हा पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी सर्वोच्च नागरी भारताचा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आला आणि भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम करत असताना त्यांच्या आयुष्यातील एक छोटीशी गोष्ट सांगतो की आपण म्हणजे ते म्हणतात की फेलचा ते अर्थ वेगळा सांगतात की फेल इन म्हणजे ज्याला आपण म्हणतो FAIL फर्स्ट फेल इन त्यांचं असं म्हणणं होतं की फेल म्हणजे की आपण काहीतरी दुसरा करण्यासाठी केलेला ते किंवा देवाने दिलेली आपल्याला संधी असते। ज्या वेळेला त्यांना पायलट व्हायचं होतं आणि पायलट होत असताना त्यांनी ती परीक्षा दिली आणि ती परीक्षा दिल्यानंतर बहुतेक ठिकाणी फक्त 8 जागा होत्या आणि यांचा नंबर 9वा होता आणि 9वा नंबर आल्यानंतर जर आपण विचार केला तर साहजिकच 8 जागा भरल्या गेल्या आणि त्यांना ती काही संधी मिळाली नाही, परंतु त्यांना त्या ठिकाणी दुसरीकडे ॲडमिशन्स घ्यावं लागलं आणि त्या ठिकाणी ॲडमिशन्स घेत असताना त्यांचे जे काही कॉलेजचे प्राचार्य होते ते त्यांना खरं तर असं काम त्या ठिकाणी म्हणजे सांगायचे की अभ्यासाचं टास्क की लवकरात लवकर तो अभ्यास पूर्ण करून आणणार नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार नाही, म्हणजे असे कार्य करत असताना त्या ठिकाणी ते अगदी वेळेत पूर्ण करून न्यायचे आणि असे अवघड सांगितलेले काम त्या ठिकाणी ते करण्याचा प्रयत्न करत होते। म्हणजे अशा परिस्थितीत त्यांना म्हणजे शिक्षण घेत असताना अगदी बहिणीचे दागिने सुद्धा त्या ठिकाणी गहाण ठेवावे लागले होते। अशा परिस्थितीतून पेपर विकून त्यांनी भारतासाठी ज्या वेळेला ते अग्नी असेल, पृथ्वी असेल, आकाश असेल या क्षेपणास्त्रांची निर्मिती त्या ठिकाणी केली आणि हे क्षेपणास्त्र म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की भारताला जर त्या ठिकाणी विकसित महासत्ता बनवायचं असेल तर या ठिकाणी जे काही आपण म्हणतो की वायुसेना आपली तितकी ताकदीची असली पाहिजे आणि त्या वायुसेनेसाठी त्यांनी इतक्या प्रमाणात भारतासाठी योगदान दिलं। राष्ट्रपती होण्याच्या अगोदर भारताला त्या ठिकाणी सज्ज बनवत असताना थुंबा या ठिकाणी त्यांनी जे काही म्हणजे पहिलं जे काही रॉकेट जे काही लॉन्च केलं ते लॉन्च करत असताना ते नेण्यासाठी तिथपर्यंत त्यांना म्हणजे अगदी गाडीसुद्धा नव्हती, तर अगदी बैलगाडीनं त्या ठिकाणी त्या सामानाची डिसमॅन्टल करून त्या ठिकाणी ते सामान त्या ठिकाणी पोहोचवण्यात आलं। म्हणजे इथून केलेली प्रगती ते आत्तापर्यंत आपण पाहतो की भारत मला वाटतं की चंद्रावरती पाऊल ठेवणार म्हणजे त्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश बनला आहे। इथपर्यंत आपण प्रगती करत असताना डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचं देशासाठी दिलेलं योगदान त्या ठिकाणी विसरता येत नाही आणि त्यांचं असं म्हणणं होतं
की एखाद्या गोष्टीत अपयश येणं म्हणजे देवानं तुम्हाला दिलेली दुसऱ्या कामासाठी दिलेली ही संधी असते, असा एक सर्वात मोठा आपल्याला आदर्श त्यांच्या वाक्यातून पाहायला मिळतो, त्यांच्या जीवनातून पाहायला मिळतो. निश्चितपणे आपल्या म्हणजे महान कार्यासाठी त्यांची ज्या वेळेला आपल्याला म्हणजे IIM शिलाँग या ठिकाणी त्यांचं स्वप्न होतं की मला त्या ठिकाणी मृत्यू यावा, तो त्या ठिकाणी मी कुठेतरी विद्यार्थ्यांसाठी भाषण करत असताना तो मृत्यू यावा अशी त्यांची ती इच्छा होती. आणि खरोखर नियतीला मान्य असणारी ती गोष्ट, आणि मला वाटतं की त्यांनी केलेल्या देशसेवेसाठी नियतीने ती गोष्ट मान्य केली. आणि आपल्यातून आजच्या दिवशीच म्हणजे 27 जुलै 2015ला त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं ते देहावसन झालं. आपल्या सर्वांच्या वतीनं, वाकला ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीनं, त्यानंतर आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीनं, आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, आपल्या सर्व पक्ष कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना या पुण्यतिथीनिमित्त खूप खूप सारं त्रिवार अभिवादन करतो. आणि निश्चितपणे आज त्यांचं एक वाक्य होतं की देशासाठी देण्यासाठी तुम्ही कमीत कमी तुमचे 10 मिनटं जरी दिले आणि 10 मिनिटात खूप काही चांगल्या गोष्टी करता येतात, असं त्यांचं जे काही वाक्य होतं ते निश्चितच आजही आपल्या सर्वांना प्रेरणादायी ते करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. असं निमित्तानं सर्वांना त्यांना त्रिवार अभिवादन करताना या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आणि आज या ठिकाणी बोलण्याची मलाही संधी दिली, आपण सर्वजण उपस्थित झाला त्यासाठी सर्वांच्या या ठिकाणी धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.